निमित्त अधिक मासाचे कथा भाग 4. अधिक मासात पुरुषोत्तम देवता प्रित्यर्थ महिनाभर उपोषण करावे. परमेश्वर नामसंकीर्तन करावे किंवा अयाचित भोजन करावे. आजच्या या महागाईच्या काळात अयाचित व्रत कठीण आहे. पाहुणा कुणालाच प्रिय वाटत नाही. महिन्याच्या खर्चाची तोंड मिळवणीची जिथे चिंता असते तिथे अचानक आलेल्या व्यक्तीस भोजन जरा कठीणच. नक्त भोजन, दिवसभर उपवास करून रात्री भोजन करणे. ज्यांना शक्य नाही म्हणजे प्रकृतीदृष्ट्या जे सक्षम नाहीत त्यांनी कोणताही प्रकार 3 दिवस अथवा 1 दिवस तरी आचरणात आणावा अशी तरतूद धर्मशास्त्राने करून ठेवली आहे. महिनाभर दररोज अनारसे, पुरणाचे धोंडे, इतरही काही खाद्यपदार्थ दान करतात. दीपदान वंशकल्याणासाठी महत्त्वाचे आहे. अन्नदानसुद्धा सर्व दानात श्रेष्ठ दान आहे असे म्हटले जाते. हा पुरुषोत्तम मास असल्यामुळे भगवान श्रीकृष्णाचे कथामृत पान करावे, कृष्ण नामसंकीर्तन करावे. भगवत भक्ती हे आत्मकल्याणाचे सर्वश्रेष्ठ साधन आहे. ब्रह्मणा कृष्णकथा पुण्या माध्वी लोकमलापहा कोनु तृप्यते श्रवाण श्रुतज्ञो नित्य नूतनः. भागवतात सांगितले आहे, कृष्णकथा ही नूतन आहे. कितीही वेळा ऐकली तरी अनेक वेळा जाणकार श्रोत्यांना नूतन रसाची अनुभूती येते. अशी ही कथा श्रवण करावी. एका आख्यायिकेनुसार भगवान श्रीकृष्णच या मासाचे स्वामी आहेत, म्हणून भागवत श्रवण करावे. 33 प्रकारच्या वस्तू दान देणाऱ्यास विपुल संपत्ती प्राप्त होते. त्याचप्रमाणे पुत्रपौत्रांना लाभ होतो, अशी महती आणली आहे. पूर्वी कोणाला या नेताचा दानाचा फायदा झाला आहे काय याविषयी लोकांची जिज्ञासा असते. शास्त्रार्थापेक्षा प्रतिष्ठित रूढार्थ जास्त प्रभावी असतो. त्यामुळे पूर्वी कोणाला याचा अनुभव आला याचा कथाभाग ऐकणे वाचणे क्रमप्राप्त आहे. बऱ्याचदा शास्त्रापेक्षा कथा ऐकल्याने वाचल्याने शंकांची निरसन होत असते. इथून पुढे अधिक मास महात्म्याच्या कथेबद्दल